गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाचा जोर अचानक कमी झाला आहे। पाऊस थांबल्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त असून धरणांमध्येही पुरेसा जलसाठा नसल्याने पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। पावसानं दडी मारल्यानं तापमान पुन्हा वाढून नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत। सलग 3 ते 4 दिवस अमरावतीसह विदर्भातील इतर भागात पाऊस चांगला बरसला, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारली तर पाऊस गायब झाल्यानं तापमान पुन्हा वाढलंय आणि नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्याच्या मध्यातच वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। तर पुरेशा पावसाअभावी जलसाठेही पूर्णपणे भरलेले नाही। अशी स्थिती राहिल्यास संभाव्य पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। तर काही दिवसांपूर्वी देशभरात सक्रिय असलेला पाऊस आता अनेक राज्यात मंदावला आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते यामागे पश्चिम प्रशांत महासागरात तयार होत असलेल्या शक्तिशाली चक्रीवादळाचा मोठा प्रभाव आहे आणि हे चक्रीवादळ हिंद महासागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्याचा प्रवाह स्वतःकडे खेचत असल्यानं भारताकडे येणाऱ्या मान्सूनची ताकद कमी झाली आहे। तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात एकूण पर्जन्यमान सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता असली तरी काही दिवस मान्सून कमकुवत राहू शकतो आणि पुढील काही आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे।